नमस्कार, मी शीतल खराडे. आपण पाहता श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज. आजची बातमी. घोषित केलं आणि त्यामुळं त्यांना दिवसातून 3 वेळा हजेरी लावावं लागायची. कातडी कुंपणामध्ये त्यांना बंदिस्त केलं गेलं. म्हणून आम्हाला शिक्षणाकडे आम्हाला वळता आलं नाही. शिक्षण आमच्या मुलांना घेता आलं नाही. म्हणून आम्ही शिक्षणाच्या बाबतीत मागे राहिलो आणि सदरचा कायदा हा 1952ला माघारी घेण्यात आला आणि माघारी घेतल्यानंतर 52 साली आमचे विद्यार्थी या शिक्षणाकडे वळाले. म्हणजे आमची पिढी बाहेर पडायला 1972चा काळ आला. म्हणून शिक्षणाची कास आम्हाला धरता आली नाही आणि आमचे जे बांधव आहेत ते सैन्यामध्ये असल्यामुळं त्यांना शिक्षण घेता आलं आणि म्हणून ते शिक्षणाच्या दृष्टीनं पुढे गेले. म्हणून त्या त्या 81च्या वर्षाचा जो मधला हा गॅप आहे त्यामुळं आम्ही शिक्षणानं कमी पडलो. परंतु लोकसंख्येच्या मानानं आम्ही 2 नंबरची लोकसंख्या असणारा समाज आहे. आम्हाला मिळणारा वाटा हा अत्यंत कमी आहे आणि आमच्या बरोबर असणाऱ्या पोट जाती 59 जाती आहेत आणि त्याही जाती दुर्लक्षित असल्यामुळं त्यांनाही आरक्षण मिळणं गरजेचं आहे. म्हणून आमच्या या श्रीगोंद्याच्या सर्व मातंग समाजाच्या वतीनं मी या ठिकाणी आवाहन करतो की शासनानं आम्हाला जास्तीत जास्त लवकर आरक्षण उपवर्गीकरण मंजूर करून द्यावं आणि मी समाजाला या ठिकाणी विनंती करतो की 30 तारखेपर्यंत आपलं म्हणणं मेलद्वारे त्या सचिवाला आपल्याला सादर करायचं आहे. तर जास्तीत जास्त लोकांना मेल सचिवाला करावा. त्यासाठी आपण माझ्या कार्यालयामध्ये 3 दिवस कॉम्प्युटर नेट सगळी सुविधा आपण या ठिकाणी 30 तारखेपर्यंत उपलब्ध करून देतोय. तरी आपण सर्वांनी सर्व समाजापर्यंत ही बातमी द्यावी आणि त्या ठिकाणाहून सर्व सचिवांना मेल पाठवावेत ही माझी विनंती करतो. आणि मी शासनाला पुन्हा एकदा विनंती करतो की आमचं आरक्षण उपवर्गीकरणाचा जो मुद्दा आहे तो तातडीनं सोडून मंजुरी मिळावी एवढं बोलतो आणि या ठिकाणी थांबतो. जय लवजी, जय भारत, जय संविधान. सर्वांना क्रांतिकारी जय लवजी, जय भीम, जय भारत, जय संविधान. आज आरक्षण उपवर्गीकरण मातंग समाजाला बरोबर इतर 59 जातीला मिळावं यासाठी आमचा हा लढा चाललेला आहे. आरक्षण उपवर्गीकरणासाठी गेली 20 वर्षापासून मातंग समाज हा झगडत आहे. यासाठी मुंबई, नागपूर, दिल्ली या ठिकाणी मोर्चे झाले, धरणे आंदोलनं झाले, अनेक प्रकारच्या आंदोलनं यासाठी करण्यात आलेले आहे आणि त्या माध्यमामध्ये 1 ऑगस्ट 2024 रोजी सुप्रीम कोर्टानं आरक्षण उपवर्गीकरण मंजूर करावा असा महाराष्ट्र शासनाला आदेश दिला असतानाही महाराष्ट्र शासनानं तो त्याच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरती आरक्षण उपवर्गीकरण मंजूर करणं आवश्यक असताना ते मंजूर न करता त्यांनी अनंत बदर नावाची समिती त्या ठिकाणी स्थापन केली आणि अनंत बदर समितीला 3 महिन्याचा कालावधी त्या ठिकाणी देण्यात आला. सदर कालावधीमध्ये अनंत बदर समितीनं सदरचा अहवाल शासनात सादर केला नाही. त्या उलट 2 वेळा त्यांनी मुदतवाढ घेतली आणि 2 वेळा मुदतवाढ घेऊनही शेवटी मुंबई, दिल्ली, नागपूर या ठिकाणी मोर्चे झाले, आंदोलनं झाली. म्हणून त्यांनी तातडीनं अनंत बदर समितीला शासनाला अहवाल सादर केलेला आहे. मित्रहो, मातंग समाज हा शूर समाज मानला जाणारा होता, परंतु या व्यवस्थेनं ब्रिटिश कालापासून त्याला एक गुन्हेगार समाज म्हणून मानला गेला. 1871 साली सर्वांना या ठिकाणी क्रांतिकारी जय लवजी, जय भीम, जय संविधान. या राज्यामध्ये, या देशामध्ये ज्या ज्या मानवाने, संतांनी, महापुरुषांनी ज्या समाजासाठी योगदान दिलं, रक्ताचं बलिदान दिलं, अशा सर्व महापुरुषांना प्रथमतः या ठिकाणी अभिवादन करतो. आज श्रीगोंदा तालुक्यामध्ये, या श्रीगोंदा तहसील कार्यालयामध्ये, राज्यामध्ये आणि या देशामध्ये चालू असणाऱ्या या उपवर्गीकरणाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी सर्व समाज बांधव, या ठिकाणी मातंग समाजातील सर्व कार्यकर्ते या ठिकाणी तहसील कार्यालयाने निवेदन देण्यासाठी आम्ही उपस्थित राहिलेलो आहोत. या राज्यामध्ये उपकरण झालं पाहिजे, याच्यासाठी
आम्ही या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिलेलो आहे. 1871 ते 1952 या सालामध्ये जे मातंग समाजावर जी हानी झालेली आहे, शिक्षणाची हानी झालेली आहे, शिक्षण घेता आलं नाही. या पत्रे सरकारने सरकारच्या ह्याच्या काळामध्ये ज्या मातंग समाजावरती जे बंधनं घातले, त्यांना जे ऍक्ट त्यांच्यावरती दाखल केला, गुन्हेगारी ह्याच्यामध्ये 6,668 जातीमध्ये हा मातंग समाज हा एकच अशी जात होती की त्या गुन्हेगारी क्षेत्रामध्ये त्याला ओवलं गेलं आणि त्याला शिक्षणापासून असं वंचित केलं गेलं. आज एक भाकर आहे, एक भाकरीमध्ये आज त्याच्यामध्ये आज कुठेतरी तुकडे झाले पाहिजे. परंतु की या ठिकाणी एक भाकर आणि एका भाकरीमध्ये आमचा एक जणाला अर्धी भाकर भेटते आणि अर्ध्या भाकरीमध्ये जवळजवळ 58 जाती या ठिकाणी समाविष्ट आहेत. या 58 जाती अर्ध्या भाकरीमध्ये कसं जाणार? आणि अर्धी भाकर जर एकाला जर मिळत असेल तर हा मातंग समाजावरती 100% अन्याय आहे. आणि तुम्ही जाणीवपूर्वक जर म्हणत असताना मातंग समाज हा शिकला नाही, परंतु ह्या पाठीमागच्या पत्रे सरकारने आमच्यावरती बंधनं काय घातलेले होते, कुंपण घालून आम्हाला काय 3 टाइम दिवसातून आम्हाला 3 टाइमात तिथं हजेरी द्यावा लागायच्या. म्हणून आमचे शिक्षणाचे अभाव कमी झाले. आता इथून पुढे आमचा समाज, आमचे तरुण वर्ग हा जास्तीत जास्त शिकलेला आहे, IAS अधिकारी झालेला आहे, वकील झालेला आहे, इंजिनियर झालेला आहे, डॉक्टर झालेले आहेत. असे काही समजायचे काही कारण नाही. म्हणून आम्हाला उद्याचं हे मेगा भरती असेल किंवा अनेक काही भरती असेल, या भरतीवरती मातंग समाजाला समाविष्ट करून घ्यावा अशी शासनापुढे मी विनंती करतो. आणि दिलेल्या निवेदनाचं आज शासनाला आज तुम्ही तात्काळ त्यांना वरती पाठवा. वसंतराव सकट यांच्या कार्यालयामध्ये आज हे ईमेलद्वारे आज निवेदन देण्याचं या ठिकाणी काम 3 दिवस आपण चालू केलेलं आहे. सर्वांना माझ्या समाज बांधवाला विनंती आहे, आपण या ठिकाणी यावा आणि आपला ईमेलद्वारे आपला निषेध. आज श्रीगोंदा या ठिकाणी आमच्या मागण्यासाठी निवेदन देण्यासाठी आम्ही सर्वजण इथं सर्व समाजाचे कार्यकर्ते उपस्थित आहोत. आणि आरक्षण उपवर्गीकरण अबकडं हे झालं पाहिजे, याच्यासाठी आज आम्ही इथं तहसीलदार यांना निवेदन दिलेलं आहे. आमचं असं म्हणणं आहे की जे 59 जातीमध्ये जे आपली टक्केवारी आहे, त्या टक्केवारीमध्ये सर्व समाजाला सारखा वाटा मिळावा म्हणून आम्ही जवळजवळ 20 वर्षापासून हा लढा उभा केलेला आहे. आमच्या वडिलोपारी जुने नवे सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन आम्ही हा दिल्लीपर्यंत, मुंबईपर्यंत हा लढा देत आहोत. आणि हा लढा देऊन आम्हाला जवळजवळ मिळण्यासारखा आधार थोडासा लागला आहे आणि तो आधार 30 तारखेपर्यंत आम्हाला निश्चित होईल. म्हणून आम्ही सर्व ठिकाणी निवेदन देऊन हा लढा पूर्ण करीत आहोत. आम्ही काही कुणाचं जास्त मागत नाही, परंतु जे 59 जातीमध्ये जी भाकर आहे ते भाकर सर्वांना सारखी मिळावा म्हणून आम्ही हा लढा समाजाच्या वतीने सर्वांसाठी देत आहोत. एका समाजासाठी नाही, तर 59 जाती समाजासाठी हा लढा देत आहोत. आणि शासनाने शब्द दिलेला आहे. शासनाने आमच्या शब्दाचा पाठलाग करून त्याचा पूर्ण 30 तारखेपर्यंत आम्हाला त्याचा वाटा मिळणार आहे. जास्त न बोलता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे निवेदन आम्ही परत 30 तारखेपर्यंत सर्वांना तहसील कार्यालयाला सर्वांना पोहोच करणार आहोत. आणि पोहोच करून 30 तारखेपर्यंत आमचा तो वाटा आम्हाला मिळाला पाहिजे. आम्ही कुणाच्या ताटातलं मागत नाही. आम्ही कुणाच्या आमच्या हक्काचं आहे तेच आम्हाला सर्व जातींना 59 जातींना सर्वांना सारखा वाटा मिळावा म्हणून आम्ही हा लढा उभा केलेला आहे. आमच्यामध्ये काही शिक्षणाचा दर्जा कमी आहे, परंतु जे आमचा वाटा आम्हाला मिळेल आणि आमच्या शिक्षणामधले टक्केवारी जर काही कमी असेल तर ते आरक्षण तसं थांबून पुढच्या वेळेला ते आरक्षण भरलं जाईल